आता समजून घ्या आपल्याला काय करायचं. पहिली गोष्ट, दिवसातून 2च वेळेला तोंड उघडायचं. दिवसातून 2 वेळेला तोंड उघडायचं म्हणजे खायला. चहा नाही, कॉफी नाही, कोल्ड्रिंक नाही, सरबत नाही, तीर्थ प्रसादाला गेलो तीर्थ घेतलं नाही. प्रसाद बांधून आणायचा, प्रसाद बांधून आणायचा घरी घ्यायचा. एवढं स्ट्रिक्टली पाळायचं. दिवसातनं 2च वेळेला तोंड उघडायचं. एक सकाळी 11 नंतर जेवण करायचं आणि संध्याकाळी 7 PM अगोदर जेवायचं. जर हे सगळं व्यवस्थित सांभाळायचं असेल तर जबरदस्ती कुणाचीच कुणाला नसावी. परमेश्वराने तरी कुठे जबरदस्ती केली म्हणून आपला कार्यक्रम कसाही चालला. कधी चालला 40-50 वर्ष. बरोबर आहे की नाही. समजून घ्या 11 नंतर जेवण करायचे, 7च्या आत जेवण करायचे, 2च वेळेला तोंड उघडायचे खाण्यासाठी. दिवसभर पाणी प्या, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं काही घ्यायचं नाही चवीचं. जे जिभेला चव लागते ते काहीच घ्यायचं नाही, कारण ते आपलं इन्शुलिन सिक्रेट करतात. 2च वेळेला तोंड उघडायचं. एक 2-3 महिने जरा स्ट्रिक्ट कार्यक्रम करा. बरोबर आहे. तुम्हाला एक कार्यक्रम जो बाकीचा चालू झाला ना तो पण आटोक्यात येईल. 7च्या अगोदर आणि 11च्या नंतर. आता ह्या दरम्यान ना 16 तास उपास घडतो तुम्हाला. रात्री संध्याकाळी 7 ते 11 16 तास उपास घडतो. हा 16 तास उपास घडला की आतमध्ये जे काही बिघडलेलं आहे ना ते सगळं रिपेअर व्हायला चालू होणार. समजा प्रेम विवाह ते साखरपुड्याच्या दरम्यान जो कार्यक्रम असतो ना तो सगळ्यात दुरुस्त होतो या इंटरमिडिएट फास्टिंगमुळे. नीट खात नाही म्हणून त्रास आहे. जास्त खाता नाही खायचं. जेवणाच टायमिंग सकाळी नाश्ता नाही, 2ला जेवायचं. चुकीचंच आहे ना. आपलं आपणच बिघडवतो ना सगळं. आता जर तुम्ही 2 पर्यंत काही खातच नाही, तुम्ही म्हणता मी थोडं खाते, तर कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. एवढं लेट जेवण्याचं काही कारणच नाही. आता तुम्ही का जेवता का? जेवताच रात्री 12 वाजता. हे तुम्ही सायकलच चुकीत आहे. हे तुम्हाला काय करायचंय, 7च्या आसपास जेवण करायचे आणि नंतर जेवण कधी नाश्ता करायचंच नाही, डायरेक्ट जेवायचं कधी 11 वाजता. बरोबर आहे. पुढचं सांगू पाळणार असलं तर 2 प्लेटमध्ये जेवण करायचं, एका ताटात नाही करायचं. तुमचं वजन किती आहे? माझं 80 किलो वजन आहे. सो 80 गुणिले 5 ग्रॅम म्हणजे किती झालं? 400 ग्रॅम. वजन गुणिले तुमचं वजन किती आहे? 60 गुणिले 5 म्हणजे 300 ग्रॅम. करेक्ट आहे. मॅडमसाठी करायला 60 गुणिले 5 ग्रॅम बरोबर किती झालं? 300 ग्रॅम. वजनाच्या 5 पट ग्रॅम मध्ये खायचंय. काय खायचं? ज्यामध्ये तुम्ही पेरू खाऊ शकता, पपई खाऊ शकता, ऍपल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही खाणार म्हणजे मोड आलेले स्प्राउट्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता काकडी, टोमॅटो, गाजर, बीट. आता तर हां बीट खाऊ शकता तुम्ही, त्रास तर नाहीच आहे. बीट खाऊ शकता. शुगर पेशंट असेल तर बीट आणि गाजर अजिबात नाही. हे सगळं रॉ फूड जे आहे, याचे ड्रायफ्रुट्स खा चालेल, काय फ्रुट्स खा. हे सगळं थाळीमध्ये किती पाहिजे? तुमच्यासाठी 400 ग्रॅम, मॅडमसाठी 300 ग्रॅम. जेवणाच्या अगोदर खायचं हे सगळं. पूर्ण प्लेट संपवायचे, नंतर मग प्लेट टुकडे येणार आपण. प्लेट टू काय 30% काय पाहिजे? कार्बोहायड्रेट्स पाहिजे. म्हणजेच काय आपण खाणार आहोत? भाज्या नाही, चपाती, भाकरी किंवा भात. हे 30% पाहिजे. बाकीचं सगळं भाजी आणि वरण पाहिजे, डाळ पाहिजे. भरपूर खा. तेलकट नको. बरोबर आहे. हे खात असताना सात्विक कच. जर तक्रारी नको असल्या तर. सात्विक म्हणजे कुठलं? म्हणजे जास्त घरात शिजवलेलं आणि शाकाहारी 100%. मांसाचं काय प्रॉब्लेम? शाकाहारी 100% खायचं. म्हणजे दुसरं काही खायचंच नाही. बंद केलं शक्यतो नाही, बंदच करा. शक्यतो डोकं दुखतं तर चालतं का? शक्यतो कोलेस्ट्रॉल झाला चालतो का? नाही, बंद केलं. सात्विक किती भरपेट खाय, काही प्रॉब्लेम नाही. प्रमाण काय?
30% चपाती भाकरी किंवा भात आणि बाकी सगळं 70%. भाज्या भरपूर, टेकून नाही, भरपूर भाजी खायची, भरपूर आमटी किंवा डाळ जी आपण करतो, प्रोटीन भरपूर घ्यायचं. ही प्लेट संपल्याशिवाय ह्या प्लेटकडे जायचंच नाही. ही प्लेट आधी संपायची पूर्ण, त्याच्यानंतर मग ही प्लेट खायची. भरपूर खायला सांगितले 2च वेळेला, 7च्या अगोदर 11च्या नंतर. त्यावेळी पण असंच करायचं. हा, दोन्ही वेळेला हेच आहे, प्लेट 1 प्लेट 2, दोन्ही वेळेला प्लेट 1 प्लेट 2. ताक वगैरे तुम्ही ताक वगैरे इथं काही खा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. दिवसभरात अजिबात काही नाही खायचं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की दुपारी 2 जेवणामध्ये ताक पिलं, कोणी भेटलं कॉफी पिलं, असं कशासाठी चालतं. गरज काय? पाणी हा, जिभेसाठी खायचंच नाही. हा, तेच की जेवणाच्या तुम्ही त्रास सांगते म्हणून मी सांगतोय, तुम्ही पण त्रास सांगितलं म्हणून सांगतोय. त्रास पाहिजे असतो तर मध्ये मध्ये घेऊ शकतो, मर्जी तुमची. बरोबर आहे. आता हे रेग्युलराइज करा. दुसरी गोष्ट सांगतो ना, फास्टिंग इन्शुलिन टेस्ट करायची तुम्ही करा. फास्टिंग इन्शुलिन रेजिस्टन्स फास्टिंग इन्शुलिन हे काय, फास्टिंग इन्शुलिन ही टेस्ट आहे. रॅन्डम शुगर नाही, HbA1c नाही. काय असतं. फास्टिंग इन्शुलिन तुम्हाला कळणार आपला प्रेम संबंध सुरू आहे का साखरपुड्यापर्यंतचा. बरं. लव्ह स्टोरी मध्ये असेल, हा, म्हणजे पुढच्या 2-4 वर्षामध्ये डायबिटीस होणार आहे का ते कळतं कशात, फास्टिंग इन्शुलिन मध्ये. किती महत्वाचं आहे. फास्टिंग इन्शुलिन चेक केलं आणि त्याच्यात जर 10च्या पुढे आलं, याचा अर्थ काय चालू झालं. की आपला लफडा चालू झालं. साखरपुड्याकडे निघालाय, साखरपुडा होणार आणि लग्न लागणार. मग हे प्रिव्हेंटिव्ह आहे. मग आता काय करायचं. फास्टिंग इन्शुलिन टेस्ट करायची. ती जर ओके निघाली तर मग टेन्शनच नाही. आलं तर निघाली ती ओके म्हणजे तर मग 10च्या आत तारेकाम निघाली स्ट्रिक्ट ना? घ्यावं लागेल हातात, नाही तर डायबिटीस आहेच. फास्टिंग म्हणजे ओके म्हणजे ती 10च्या आत निघाली तर ओके ना. हो, 10 युनिटच्या आतमध्ये आले तर ओके. 10च्या पुढे गेली की समजायचं आपलं घरातलं पुढे आता समजणार आहे आपला साखरपुडा म्हणजे कधी होणार आहे. म्हणजे HbA1c मध्ये शुगर ही कमी आली म्हणजे तुम्ही नॉन डायबेटिक आला, तरी इन्शुलिन टेस्ट ही 10च्या पुढे जाऊ शकते ना. मग हो ना? तोच तर मेन प्रॉब्लेम आहे ना. ओके. तुमची HbA1c कधी पुढे जाते, साखरपुड्याच्या दरम्यान. म्हणजे आता मी काल त्यांच्याकडे गेलो, ज्यांना मी सांगितलंय त्यांचं 7.6 HbA1c आहे. म्हणजे ही पुढंच डायबेटिक. डायबिटिकच आहे. इन्शुलिन तर येणारच पण त्याला पॉझिटिव्ह, इन्शुलिनची टेस्ट येणार काय करायची गरजच आहे ना. नाही. गरजच नाही ना ती. केली तरी पॉझिटिव्ह येणार आहे. हो HbA1c पुढे म्हटलं तो ऑलरेडी औषध राहतोय, हो औषधांवर आहे. मग काय इन्शुलिन करायची गरज आहे. आणि ज्यांना ऑलरेडी इन्शुलिन आपण नंतर सांगतो, 1 महिने करायला सांगतो फास्टिंग ज्यांना इन्शुलिन. इन्शुलिन चालू आहे सकाळ दुपार संध्याकाळ, त्याचं काय करायचं संबंध, तर ऑलरेडी त्यांना इन्शुलिनचा पण- पेशंटच त्यांना पण येतो. आपलं हे चालू ठेवायचंच आहे ना. हो मग ओके. 100%. हे कुणासाठी आहे फास्टिंग इन्शुलिन टेस्ट, ज्याला अजून शुगर डिटेक्ट झालेली नाही, साध्या भाषेत ज्याचा अजून साखरपुडा झालेला नाही. सरांचं लेफ्ट राईट कंप्लीट. व्हेरी गुड. अच्छा, करून घेतलं का, छान, बढिया. सर ते हे प्रोडक्ट आम्ही पण खाल्लं पाहिजे का. इन्शुलिन टेस्ट झाल्यावर जर साखरपुड्याकडे आलो असेल तर खायचं, नाही तर कशाला खायचं उगाच. हे रुटीन फॉलो करा. पण आता हे खायला लागून अशी इच्छा ठेवूया आपण, आणि हे रुटीन फॉलो करा. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, नॉनव्हेज, जनावरांकडे येणारं काहीच नाही, म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा नाही. दूध पण द्यायचं नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा नाही. का, आपण डेंजर झोन, लक्ष्मण रेषा पार करतोय, प्रॉब्लेम आहेत ना. 40 क्रॉस केलं. आणि ऑलरेडी तुम्ही प्रॉब्लेम सांगताय म्हणून ते स्ट्रिक्टली सांगताय मी, हा लक्षामध्ये. सो थोडंफार इकडे तिकडे झालं 7च्या आसपास ओके, पण ते हा चालते मग असं परत 8:30, 9, 9:30 मग आता कसं अत्याचार चालू शरीरावर परत. म्हणजे जे नियम आहे ते नियम पाळलेच पाहिजे. कुठलेही जनावर रात्रीचं खात नाही हो. काय जागता बिनकामाचं ते राहून करत बसतो. बरोबर ना. आपण जो हा आता पुढचा टप्पा हे झालं. 7 तास ते 8 तास झोप पाहिजे, पण ही पहाटेची आणि सकाळची नको आहे, पहाटेपर्यंतचीच पाहिजे. म्हणजे जी तुम्ही दुपारी 10 वाजेपर्यंत झोपाल त्याचा काही उपयोग नाही. दुपारी मात्र करणार आम्ही शरीराचं. पुण्यात 9 जे वाजेपर्यंत पहिलं होतं ना, सर. मात्रच करणार तुम्ही. पुण्यात जे पहिल्यांदा होतं 12 ते 4 बंद, हो, ते हो. नकोय. अजिबात नाही. ते नकोय. हा. झोप ही 7 तास पण रात्रीची. रात्रीची पाहिजे. 12 ते 7. म्हणजे मग 11ला झोपायचं का. 11ला कंपल्सरी झोपणं आहेच, कंपल्सरी. 10:30 वाजता असं करायचंच नाही, मग झोपच लागत नाही.
आम्ही ते पण चाललेलं असतं. आणि जर सोशल मीडियाचं व्यसन असेल तर माझ्याकडे सेपरेटली या माझं 30,000 रुपये चार्ज आहे त्याच्यासाठी. इथे कुठेही बोट ठेवा त्याचं 30,000 रुपये चार्ज आहे माझा कन्सल्टिंग. मानसिक कार्यक्रम बरोबर आहे. आणि जर एखादी व्यक्ती रात्री झोपत नसेल लवकर याचा अर्थ मानसिक प्रॉब्लेमच आहे त्याला. बर सरळ आहे ना. झोपायची वेळ झोपत नाही म्हणजे हा. विकृती आहे नाही, झोप झाली पाहिजे. बरोबर. विकृतीच आहे ही. म्हणजे तो पेशंट आहे मनाचा, तो नॉर्मल माणूस नाही समजून घ्या. तर झोप आलीच पाहिजे. 11च्या पुढे तुम्ही झोपते याचा अर्थ तुम्ही राक्षसी प्रवृत्तीचा कार्यक्रम सुरू आहे. मग हे झालं आणि ते उठायचं किती वाजता? आपण कुठं तुम्ही टेन्शनच घेऊ नये. नाही, पहाटे 7 तास झोपा. 7 तास 6ला उठते मस्त पैकी छान टवटवीत. 7चं 7.5 तास झालं चालेल पण ती रात्रीची झोप पाहिजे. सर आता काल मी एकांकडे गेलो होतो ना, तर त्यांना मी सगळं सांगितलं, त्यांना सगळं पटलंय. पण ते मला त्यांनी एक गोष्ट सांगितली की सर म्हणले तुम्ही इतकं छान समजून सांगितलं तर एक गोष्ट तुमच्याजवळ कबूल करतो, मी रोज ड्रिंक घेतो. मग काय होईल? म्हणलं नाही होणार काय. ड्रिंक घेत असेल तर काहीच नाही होणार ना. म्हणले ड्रिंकने काय होतं माहिती का, ड्रिंक मला खूप टेन्शन्स आहे. म्हणलं त्या मिसेसला टेन्शन्स आहेत का, मग दोघं जोडीने घ्या ना. ड्रिंक्स हे औषध असेल तर दोघांनी घ्या ना. मग मी पण घेतो ना, मला टेन्शन असेल. पण त्यांनी जर गेलं असेल टेन्शन तर मग ते औषध आहे ड्रिंक. टेन्शन जात नसेल बरं तर तुम्ही मग 4 उपयोग दिवस नाही. घेताय मग टेन्शन गेलं का नाही? नाही ना गेलं, परत नाहीच गेलं. मग कशाला घेताय ते? कारण म्हणलं मी हे तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही ड्रिंक बंद नाही करायचं. नाही तर काय उपयोग नाही. कारण मी म्हणलं आत्ता आलोय मी अरे आम्ही रिकामा. दूध सोडायला सांगतोय हो. लोक ड्रिंकचं विचारतो मला. म्हणजे मी त्यांना म्हटलं मी तुमच्याकडे रिकामा आलोय, काही घेऊन नाही आलो विकायला. मला अशा माणसांकडे जायचंच नाही जे रिझल्ट नाही घेणार. मग सर कॅल्शियम वगैरे गुडघ्याचं कसं वाढलं? फक्त दुधात मिळतं. आताशी बरोबर आहे. फक्त दुधात मिळतं कॅल्शियम. नाही, बरोबर आहे. भाजीपाला काही सॅलड बिलड खाल्ल्यावर भेटलं नाही. भरपूर मार्ग आहेत. बरं. काय कॅल्शियम शेंगदाणे वगैरे खाऊ फळवाटी मग खा ना, काय प्रॉब्लेम. ह्याच्यात खा भिजवलेले हम्म. कच्च्यामध्ये. रात्री रोज 2 मूठ तुमच्यासाठी, 2 मूठ तुमच्यासाठी हरभरा वगैरे. भिजत घ्या. हा स्प्राउट मध्ये ना ते मोड आलेलं खायचं ना. बरं, ओके. हे तुम्ही चालू करा. हे सगळं मायग्रेन फिग्रेन कार्यक्रम. आणि मेन म्हणजे जर तुम्ही झोपत नसाल तर तुमचं कोणच नाही मायग्रेन ठीक करू शकत. काही जणांनी मला काय सांगितली तक्रार, आपण एका साईडने अत्याचार करायचा आणि दुसऱ्या मरमपट्टी करायची. काय उपयोग नाही. सर काही जणांनी सांगितलं ते मूठभर जर मी कच्चं खाल्लं ना कडधान्य भिजवलेलं कच्चं नाही त्याचा घ्यायचं. त्रास होतो. तर कुठून घ्यायला सांगायला? नाही डिपेंड करतो केस टू केस. ओके. मग त्यांनी कच्चं 1-2 दिवस खाल्ला आणि त्रास झाला तर मग नाही उकडायला ते त्या- माणसाच्या डोक्यातच राहते की मला 3 दिवस सांगितले मग परत उकडायचं. हा, अच्छा अच्छा अच्छा. ओके.